ओम नमः शिवाय. श्री शिवपुराण अध्याय 2. गरीब ब्राह्मण देवराजाचा उद्धार. सूत शौनकांना म्हणाले, तुम्हाला मी एक प्राचीन कथा सांगतो. त्या कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या अंतःकरणातील पापाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो. तरी एकाग्रतेने या कथेचे श्रवण करावे. पुरातन काळी किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता. त्याने अनेक लोकांना फसवले होते. पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकांची धनदौलत लुबाडून घेतली होती. त्याच्या हातून काही दानधर्म होत नव्हता. तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता. त्याचे आचार विचार उच्चार सात्विक नव्हते. देवराज गावोगावी फिरत असे. एके दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला. तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले. त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते. देवराज त्या दिवशी त्या मंदिरातच राहिला. खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता. त्याला झोप लागत नव्हती. त्या शिवमंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते. ते शब्द देवराजाच्या कानावरती पडले. 1 महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता. त्यामुळे रोज त्याला पुराणकथा ऐकावास मिळत होते. त्याने कधीही आजपर्यंत पुराणकथा श्रवण केली नव्हती. त्यामुळे आता त्याचे पुण्यकर्म वाढू लागले होते. देवराज पुराणकथा ऐकत ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वाशी विलीन झाला. यमदूतांनी त्याला यमलोकी नेले. आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यायची होती. एवढ्यात अचानक भगवान शंकराचे पार्षदगण तेथे प्रकट झाले. त्यांचा वर्ण शुभ्र होता. सर्वांगावर भस्म लावलेले होते. रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. त्यांच्या हातात त्रिशूल होते. शंकराच्या दूतांनी यमाच्या दूतांना तिथून परत पाठवले. देवराजास विविध पाशातून मुक्त केले. त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ही गोष्ट यमास कळाली. यमास पार्षदगण दिसले. यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला.